सणावाराचे दिवस सुरू झाले की घरी नेहमी गोडधोड, चटकमटक, पुरी, भजे हेच बनतं. तर ते खाऊन खाऊन आपण बोर होतो. तर मग यावेळेला बनवा अगदी चटकमटक, तोंडाची चव दुप्पट तिप्पट वाढवणारा ठेचा. ज्या ठेच्यामुळे तुम्ही कढी, भजे भरपूरशा वस्तू झटपट बनवू शकता. मिरची कापायची सुद्धा झंझट नाही आणि हात तिखट व्हायची पण झंझट नाही. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे ते तुम्हाला कळेल, म्हणून स्किप करून बघू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी पाटा वरवंटा घेतलेला आहे, कारण की पाटा वरवंट्यावर जो आपण ठेचा बनवतो त्याची चव अप्रतिम अशी लागते. तर इथे पाटा वरवंटा अगदी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्याच्याखाली एक टॉवेल टाकलेला आहे. तुम्ही कुठलाही कापड, कॉटनचा किंवा कुठलाही कापड टाकू शकता. तर तो घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या ज्या पिकतात तर त्याचा ठेचा चवीला खूप छान लागतो, म्हणून मी लाल मिरच्या अवेलेबल होत आहे. तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा बनवू शकता. त्याचबरोबर लसणाची मोठी एक गाठ सोलून घेतली आहे. जर छोटी असेल तर तुम्ही 2 गाठी घेऊ शकता. त्याचबरोबर 3 चमचे मी जिरं घेतलेलं आहे, तर त्याच्याने सुद्धा चव खूप छान लागते. तर आता मी थोडं घालून पूर्ण वाटून घेणार. तर बघा, मुठभर मी मिरच्या घेतलेल्या आहे, त्यात थोडंसं लसूण घालते आहे आणि थोडंसं जिरं घालते आहे. मी मीठ यात घातलेलं नाही आहे, त्यामुळे आता बिना मिठाचे हे वाटून घेते आहे पूर्ण. पहिले थोडं ठेचून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं. मिरची पाट्यावर जो ठेचा आपण वाटतो त्याच्यामुळे हात तिखट होऊ शकतात. तर भरपूरसे भांडे घासायला ठेवायचे, कपडे धुवायला ठेवायचे. जर कपडे तुम्ही घासत नसाल भांडे, तर मग हँड ग्लव्स घालून वगैरे तुम्ही ठेचा वाटू शकता. पण पाट्यावर वाटलेला ठेचा नक्की बनवून बघा. पाट्यावर जर नसेल, पाटा वरवंटा जर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता. तर इथे मी बघा वाटून झालेला आहे. आता याला मी काढून घेते. हवं तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता, पण आता इथे मी हाताने घेते आहे, कारण की मला अजून परत बाकीचा ठेचा पूर्ण वाटून घ्यायचा आहे. तर मी काढून घेते आहे आणि बाकीचा पण पूर्ण वाटून घेते आहे. तर बघा, या प्रकारे मी छान व्यवस्थित सगळं काढून घेते आहे. अशा प्रकारे वरवंट्याचं पण काढून घेते आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहेत, त्या नक्की बघा. आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर लाईक नक्की करा. बघा, मी पूर्ण ठेचा वाटून घेतलेला आहे आणि एका पॉटमध्ये काढून घेतलेला आहे. यातला आता मी थोडासा ठेचा बाजूला काढते, ज्याला मी फ्राय करणार. हा कच्चा ठेचा आहे, तुम्ही कढीत वापरू शकता, पराठ्यात टाकू शकता, भाजीतसुद्धा टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही याला मसाले भात किंवा पुलाव यातसुद्धा वापरू शकता. त्याच्याने जो हा ठेचा ज्यातही घालाल तुम्हाला त्या वस्तूची चव अगदी जबरदस्त अशी लागते. तर मी थोडा ठेचा बाजूला काढून घेतला आणि बाकी ठेचा बाजूला ठेवला. गॅसवर मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे. लोखंडाच्या कढईचे फायदे तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्याने चवसुद्धा चांगली येते आणि आपल्या शरीराला आयरनची जे कमतरता असते ते सुद्धा दूर होते. तर मी कढईत तेल घातलेलं आहे. तेल तापलं की मी यात मोहरी घालणार. मोहरी घालायला कंजूसी करायची नाही. मोहरी छान भरपूर सारी घालायची, कारण की या ठेच्यात जेव्हा मोहरी आपण खातो त्यावेळेस खूप छान फ्लेवर येतो आणि खूप छान बाईटसुद्धा येतो. तर तेलात मोहरी टाकल्यानंतर लगेच मी झाकून दिलं, कारण की मोहरी इकडे तिकडे उडते आणि आपली गॅससुद्धा खराब होते. तर असं झाकून घेतलेलं आहे. मोहरी छान तडतडली. त्याचबरोबर इथे मी एक मीडियम साईजचा कांदासुद्धा कापून घेतलेला आहे, तो सुद्धा मी घालून घेतलेला आहे. बघा, ताटावर कसं ते झाकल्यानंतर ताटावरच उडलं, त्या झाकणीवरच उडलेला आहे मोहरी, बाकी ठिकाणी उडलेली नाही आहे. तर आता मी कांदा होऊ देणार. त्याचबरोबर बघा, एवढा मी जो ठेचा आहे तो बाजूला काढून घेतलेला आहे. आता कांदा थोडासा होऊ देणार, परतून घेणार छान तेलात, म्हणजे कच्चा राहणार नाही. तर आता इथे कांदा झालेला आहे, थोडा गुलाबी ब्राऊन झालेला आहे. आता यात मी ठेचा घालणार. पण जेव्हा आपण ठेचा फ्राय करतो त्यावेळेस घरातली सर्व दारे, खिडक्या, चिमणी असेल ती ऑन करून ठेवायची किंवा एक्झॉस्ट फॅन असेल तो सुद्धा ऑन करून ठेवायचा, कारण की हा ठेचा जेव्हा आपण फ्राय करतो त्यावेळेस खेस सुटते. खुशबू तर सुगंध तर इतका जबरदस्त येतो की ताबडतोब खायची इच्छा होते, पण खेससुद्धा सुटते. म्हणून दारं, खिडक्या, चिमणी, एक्झॉस्ट फॅन चालू करायचा आणि दारे खिडक्या उघड्या करून घ्यायच्या. आणि आता इथे बघा, मीठ पण मी चवीपुरतं घातलेलं आहे, कारण की मी वाटताना मीठ घातलेलं नव्हतं, फ्राय करताना मी मीठ घातलेलं आहे. तर अशा प्रकारे हा ठेचा फ्राय झालेला आहे. आता याला तुम्ही सर्व करू शकता पराठ्याबरोबर, भाकरीबरोबर, अगदी साध्या भातात हा ठेचा कालवून खाल्ला तरीही चवीला जबरदस्त असा
लागतो. तर याला आता मी सर्व करते आहे. बघा, तर या वेळेला नक्की तुम्ही हा ठेचा करून बघा, कसा वाटला ते सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही हा कच्चा ठेचा कुठल्या कुठल्या वस्तूत उपयोग केला ते सुद्धा मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.